नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्फोसिस लिमिटेडसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1462.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1733 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1262.25 रुपये आणि या कंपनीने 8 रुपयांचा स्पेशल डिव्हिडंड आणि 20 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि या कंपनीने फायनल डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 31 मे 2024. चला आता बोलूया मुथूट फायनान्स लिमिटेडबद्दल. जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1698 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 68,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1753.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1091.35 रुपयांचा आणि या कंपनीने 24 रुपयांचा एंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 1 जून 2024. चला आता बोलूया ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2432.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 41,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,534 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,289.70 रुपयांचा आणि या कंपनीने 32 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 31 मे 2024. चला आता बोलूया युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,179.85 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,245.80 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 818.50 रुपयाचा आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,606.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 88,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,782.85 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,683 रुपयाचा आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया थर्मॅक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे
तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,118.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,382.40 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,191.85 रुपयाचा आणि थर्मॅक्स लिमिटेडने 12 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.